महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ शहर आणि ग्रामीण भागात तसेच कोकणात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूर, दरडी, पूल खचणे, रस्त्याचे भराव, वीज पोल कोसळणे, तारा तुटणे, लोकांच्या घरात पाणी शिरणे, वाहतूक कोंडी यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा सायंकाळपर्यंत बंद होती. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. राज्याची राजधानी किल्ले रायगडावर ढगफुटी झाली होती. धुवाधार पावसात पर्यटक शिवप्रेमी गडावर अडकून पडले होते, मात्र ते बालंबाल बचावले. रायगडसह कोकणात पावसाचा कहर सुरू असून नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. ठिकठिकाणी पूर आले आहेत. रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या या अतिवृष्टीमुळे सोमवार दिनांक 8 जुलै पासून रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद करण्यात आला आहे. रायगड किल्ल्यावर पाणी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा येथील मार्गावर बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आला आहे. येथे पोलीस बंदोबस्त नेमण्यात आलाय. किल्ले रायगडावर ढगफुटीत अडकलेल्या पर्यटकांना रोपवेने गडावरून उतरवण्यात आले आहे. रोपवे प्रशासनाकडूनही रोपवे किल्ल्यावर जाण्यासाठी बंद करण्यात आला आहे. मुरुड तालुक्यातील काशीद ग्रामपंचायत हद्दीतील मुरुड अलिबाग मार्गावरील चिकनी गावच्या बसस्टॉप जवळील पूल रात्री 2:30 वाजता खचला. पुलाचा भरावही वाहून गेला. अलिबाग तालुक्यातील रामराज परिसरात मध्यरात्री तुफान पाऊस पडून पूर आलाय. लोकांच्या घरात पाणी शिरले. उरण तालुक्यात करंजा रोड, गणेशनगर, डाऊरनगर येथे घरांवर दरडी कोसळल्यात. श्रीवर्धन तालुक्यातील दिघी पोर्ट रस्त्यावर वेळास येथील भरणे घाटात दरड कोसळून माती रस्त्यावर आली होती. मुंबई सायन आणि कुर्ला या 2 ठिकाणी पाणी साचलेले होते, तर महालक्ष्मी एक्सप्रेस अडकल्यामुळे मध्य रेल्वेवरील वाहतूक बंद होती. मुंबईसह सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रात्रीपासूनच सतत पडत असलेल्या मुसळधार पावसाने अलिबाग तालुक्यातील मल्याण गावातील लोकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांचे कपडे, राशन इत्यादींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी तातडीने यंत्रणा कामाला लावून मल्याण गावातील पावसामुळे झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून लोकांना नुकसान भरपाई भरून देण्याची हमी दिली आहे. मानसीताई दळवी यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन कुटुंबांना धीर दिलाय. यावेळी त्यांच्या सोबत श्री अनंत गोंधळी, अलिबाग तालुका प्रमुख, इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान मुंबईसह कोकणातील पावसाचे वृत्त पत्रकार शंकर होमकर, प्रवीण पाटील, धनंजय कवटेकर, धम्मशील सावंत, रेश्मा माने, दीपक दबके, संदेश पेडणेकर, आनंद पवार यांचे आहे. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रायगड. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.